दरवर्षीच्या परंपरेनुसार आज तामसा येथे भाजी भाकरी पंगत संपन्न। नमस्कार, लोकस्त न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया घडामोडी। दरवर्षी मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक समतेचा संदेश देणाऱ्या तामसा येथील बारालिंग मंदिरात भाजी भाकरी पंक्तीचं आयोजन करण्यात आलं होतं। या पंक्तीला 150 वर्षांची परंपरा असून या पंक्तीनिमित्त ग्रामीण भागातील संस्कृतीचं दर्शन घडतं। तसेच महादेव मंदिर हेमाडपंथी असून स्त्रींची मुख्य पिंड भूगर्भात अंदाजे 5 फूट खोल आहे। मंदिरात पाषाणाच्या नदीच्या उजव्या बाजूला 12 लिंग आहेत। ही पिंड 12 ज्योतिर्लिंगाची प्रतिकृती मानल्या जाते। मंदिराच्या जवळून छोटा नाला वाहतो, त्यामुळे मंदिर परिसराला निसर्ग सौंदर्याची झालर मिळते। महालिंग महाराज कंठाळे यांनी तामसा येथील नागरिकांच्या मदतीने या पंक्तीची छोटेखानी सुरुवात केली होती। आता या पंक्तीचा विस्तार झाला आहे। पंगत आणि पंक्तीनिमित्ताने येथे ग्रामीण मराठमोळे वातावरण निर्माण होऊन मराठी माणसाचं मुख्य खाद्यान्न भाजी भाकरीचं महत्त्व अधोरेखित होतं। पंक्तीच्या प्रसादासाठी दरवर्षी मराठवाडा, विदर्भ, तेलंगणा या भागातील भाविक मोठ्या संख्येने येतात। तामसा, भोकर शहरासह परिसरातील अनेक गावातून भाविक भाकऱ्या घेऊन येतात। येथे येणारा भाविक प्रसादाविना परतत नाही याची काळजी घेतली जाते। बारालिंग मंदिराला राज्य शासनाचा क-स्तरीय तीर्थस्थळ व पर्यटन स्थळ दर्जा प्राप्त आहे। याविषयी बोलताना बारालिंग देवस्थान समितीचे अध्यक्ष संतोष निलावार म्हणाले। तसेच माजी सरपंच आणि पाथर्डीतील भाविक सुद्धा बोलताना म्हणाले। पाहूया याविषयीचा हा वृत्तांत। ही परंपरा 155 वर्षापासून चालत आलेली आहे व आजूबाजूच्या पंचक्रोशीतले भाविक भक्त इथं खूप श्रद्धेने व भक्तीने येतात। जवळपास 250-300 क्विंटलची भाजी आम्ही इथं शिजवतो आणि 125-150 क्विंटलच्या भाकरी आम्ही कलेक्ट करतो। या भाजी भाकरीवर प्रत्येक येणाऱ्या भाविक भक्ताची एवढी श्रद्धा आहे की त्यांचं ते भाजी घेतल्यावर मन तृप्त होते आणि समाधान होते आणि या करी दिवसाची ते आतुरतेने दरवर्षी वाट पाहत असतात आणि दरवर्षी यात्रा ही संख्या वाढतच चाललेली आहे। आज जवळपास 1 लाखाच्या वर सुद्धा भाविक भक्त इथं उपलब्ध आलेले आहेत व मी त्यांना सर्वांना आवाहन करू इच्छितो, जसं यावेळेस केलं होतं मी की आम्हाला भाकरीची कमतरता जरा वाटत आहे म्हणून त्यांना आवाहन केलं, तर आम्हाला सर्वांनी मदत केली आणि आज आपल्याला भाकरी भरपूर इथं आलेल्या आहेत। तसंच दरवर्षी त्यांनी आम्हाला साथ दिली तर ते भाकरीचा सर्वांना प्रसाद मिळतो, जेणेकरून सर्व भक्तांना ते मिळेल, प्रसाद मिळेल एवढं मी त्यांना विनंती। इथे जवळपास जेवढा भाजीपाला जेवढ्या नमुन्याचा आहे बाजारमध्ये जेवढा उपलब्ध आहे ते आम्ही खरेदी करतो व त्यांना स्वच्छ धुवून साफ करून ते जवळपास 50-51 नमुन्याचा भाजीपाला आम्ही भाजीत मिश्रण करतो। आंध्र कर्नाटक आज येतं 50-60 वर्षापासून परंपरा चालू आहे बारालिंग देवस्थानची आणि बरोबर वाढतच याच्यामध्ये आहे। दरवर्षी प्रमाणे फक्त कोरोनाच्या पिरियडमध्ये थोडंसं आम्हाला कमतरता होती। कोरोनाच्या बाद आता हे 2 वर्ष याच्यात चालले, 2 वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चालले। कमीत कमी आम्ही 300 क्विंटल भाजी बाहेरून खरेदी करून आणतो। उंबरखेडला जातो, उंबरखेडून भाजी आणतो आणि आजूबाजूच्या खेड्यातून कमीत कमी 25 खेड्यातून आम्ही 200-250 क्विंटलची भाकरी तयार करतात। आमची कमिटी रातना दिवस येतं झटते आणि कमी 100-50 बाई येतं, 2 दिवस येतं भाजी मिसण्यासाठी राहते। आम्ही भाजीमध्ये दुसरं कुठल्या प्रकारचं केमिकल किंवा मसाला पदार्थ असा कुठला टाकत नाही। त्यासाठी येणारे भाविक श्रद्धाळू येतात आणि त्यांना वाटते कुठेतरी रोगराई आपली इथे कमी व्हावं आणि अशी भावना असल्यामुळे वरच्यावर वाढत चालले। कमीत कमी 1,00,000-1.25 लाख पब्लिक या जागेवर आज प्रसाद घेणार म्हणजे घेणार। प्रशासन सज्ज आहे। प्रशासनाकडे कमीत कमी 150 पोलीस फोर्स आहे। मॅडम कमलाताई येतं उभे आहेत, त्याने रात्र दिवस 2 दिवस झाले त्यांना मेहनत घेतात आणि ज्या जागेवर येणाऱ्या माणसाला प्रत्येकाला वारंवार सूचना होतात आणि प्रशासनाचा आम्हाला खूप प्रमाणामध्ये सहकार्य आहे। मकर संक्रांतीच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि बाहेर गावचे जे लोक येतात ते अतिशय मन मोकळेपणाने आज नाही तर जवळपास 300 वर्षापासूनची परंपरा आहे आणि या परंपरेला आज जवळपास आज 150 वर्षापासून परंपरा असून या परंपरेसाठी एवढे जण लोक झटतात की आज आजूबाजूची जवळपास
या भोकर सर्कल मधले, आष्टी सर्कल मधले, तामसा सर्कल मधले आणि आजूबाजूला हातगाव पासून इथे लोक येतात, नांदेड जिल्ह्यातले तर येतात, पण इथून आपल्या आंध्रामधून सुद्धा लोक येतात. भाकरी जवळपास 150 क्विंटल आणि भाजी 300 क्विंटल असा समूह या वर्षी तर माझ्या मते सर्वात जास्त म्हणजे 300 क्विंटलची भाजी झाली. हर वर्षी 250 क्विंटल होते. दरवर्षी वाढवारी, यावर्षी वाढलं होतं की भाकरी कमी पडतील, पण लोकांनी एवढं सहकार्य केलं आणि भाकरीचा पुरवठा एवढा जास्त झाला यावर्षी. आता भाकरी सुद्धा कमी पडणार नाही आणि भाजी सुद्धा कमी पडणार नाही. जवळपास 51 प्रकारच्या वनस्पती आहेत, कुठलेही केमिकल नाही. भाजीमध्ये कुठलेही केमिकल नाही. सर्व भाज्या निसून साफ करून रात्रीच्या वेळी महिलेने 3 दिवस झाले इथं महिला आणि पुरुष मंडळीने भाजीची तयारी केली आणि आज हा प्रसाद सर्वांना मिळत आहे.